तर भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा मनसेकडून निषेध केला गेलाय। भैयाजी जोशींच्या पोस्टरला जोडे मारून मनसेनं निषेध व्यक्त केलाय। भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वक्तव्य केलं होतं, त्यानंतर मनसे आक्रमक झाली आणि मनसेनं भैयाजी जोशी यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केलाय। भैयाजी जोशी यांनी घाटकोपरमधील एका कार्यक्रमामध्ये मराठी भाषेबाबत वक्तव्य केलं होतं। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा यायलाच हवंय असं काही नाही असं म्हटलं होतं। सोबतच घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे असं सुद्धा वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर भैयाजी जोशी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली। राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका केली आणि या भैयाजी जोशी यांच्या विरोधामध्ये मनसे सुद्धा आक्रमक झालेली आहे। मनसेनं जोडे मारो निषेध आंदोलन केलंय। ही दृश्य आपण पाहतोय। मनसेनं हे आंदोलन केलेलं आहे, भैयाजी जोशी यांचा निषेध केलेला आहे। जोडे मारून हा निषेध आंदोलन करण्यात आलंय। भैयाजी जोशी यांनी घाटकोपर येथील एका कार्यक्रमात मराठी भाषेबाबत वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका झाली। घाटकोपर येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं। ते आहेत भैयाजी जोशी यांनी त्या ठिकाणी मराठीबद्दल आणि मराठी माणसाबद्दल जे अतिशय अपमानजनक वक्तव्य केलेलं आहे आणि मुंबईमध्ये मराठी भाषा येणं ही काय गरजेचं नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्याने त्यांचा आम्ही या ठिकाणी जोडे मारून निषेध केलेला। या ठिकाणी त्यांना भविष्यामध्ये नक्कीच उत्तर देण्यात येईल। आज आमच्याकडून प्रतिकात्मक आंदोलन झालेलं आहे, पण पुढे या भैयाजी जोशीला आम्ही रस्त्यावर सुद्धा फिरकू देणार।